मोठा प्रचार केलेला होता, मात्र काही वादग्रस्त वक्तव्य सुद्धा झाली, त्यांच्याकडनं वादग्रस्त कृती सुद्धा झाली। ते संतोष बांगर सध्या त्यांना हा धक्का म्हणावा लागेल। कळमनुरीमध्ये आमदार संतोष बांगर यांची भाऊजाई सध्या पिछाडीवर आहे। शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी प्रतिष्ठापनाला लावलेली होती। त्यांची भाऊजाई ही उमेदवार म्हणून या ठिकाणी मैदानामध्ये होती, मात्र कळमनुरीमध्ये आता संतोष बांगर यांची भाऊजाई सध्या पिछाडीवर आहे। मतदाना दिवशी संतोष बांगर हे वादात सापडलेले होते। त्यांनी एका महिला मतदाराला कुठे मतदान करायचं हे देखील सांगितलेलं होतं। त्याचबरोबर त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील मतदान केंद्रावरच केलेली होती आणि आता संतोष बांगर यांच्या भाऊजाई पिछाडीवर आहेत, त्यामुळे संतोष बांगर यांच्यासाठी हा मोठा धक्का म्हणावा लागेल। निश्चित कळमनुरीमधली ही महत्त्वाची अपडेट। तर शरद पवार यांच्या पक्षानं खातं उघडलं। सध्याची जी अपडेट आहे त्यानुसार मराठवाड्यामध्ये 2 आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये एका जागेवर आघाडी आहे। जालन्यामध्ये एका जागी शरद पवार गट पुढे आहे। मराठवाड्यामध्ये 2 आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये एका ठिकाणी सध्या सरशी घेतलेली आहे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं। त्यामुळे एकूण जागा 3 झाल्यात। यामध्ये विभाजन बघायला झालं तर मराठवाड्यामध्ये 2 आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये एका जागेवर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं आघाडी घेतलेली आहे। कन्नडमध्ये काँग्रेस सध्या पुढे आहे। मराठवाड्यामध्ये 2 आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये शरद पवार यांची राष्ट्रवादी सध्या आघाडीवर असल्याचं चित्र आहे। सध्या तळाशी असल्याचं जरी चित्र असलं तरी सुद्धा काही वेळापूर्वी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं खातं खोललेलं नव्हतं, त्यामुळे कुठेतरी चिंतेचं वातावरण असतानाच मात्र ही दिलासादायक बातमी म्हणावी लागेल। शरद पवार यांच्या पक्षानं खातं उघडलेलं आहे। अर्ध्या तासानंतर 3 जागांवर आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं कुठेतरी आघाडी घेतली आहे। नक्कीच तर बीड आणि जालन्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं आघाडी घेतल्याचं पाहायला मिळतंय। त्याचबरोबर भगूरमध्ये राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष सध्या आघाडीवर आहे। भगूरमध्ये देखील मोठा राडा पाहायला मिळालेला होता। तिकडे इगतपुरीमध्ये शिवसेनेचा नगराध्यक्ष हा आघाडीवर आहे। नाशिकमध्ये शिवसेना विरुद्ध भाजप असा जोरदार सामना रंगलेला होता। इगतपुरीमध्ये शिवसेनेचा नगराध्यक्ष सध्या आघाडीवर आहे। एक अपडेट आता समोर येते। भगूरमध्ये राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळतंय, तर इगतपुरीमध्ये शिवसेनेचा नगराध्यक्ष सध्या आघाडीवर आहे। नाशिकमध्ये शिवसेना विरुद्ध भाजप असा जोरदार सामना रंगलेला होता। तर भगूरमध्ये आपण पाहतोय राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार सध्या आघाडीवर आहे। इगतपुरीमध्ये शिवसेनेचा नगराध्यक्ष सध्या आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। तर नाशिकमध्ये शिवसेना विरुद्ध भाजप अशी लढत आहे आणि इगतपुरीमध्ये शिवसेनेचा नगराध्यक्ष सध्या आघाडीवर आहे। भगूरमध्ये राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष आघाडीवर आहे, तर धर्माबादमध्ये जनहित पक्ष आघाडीवर आहे आणि नाशिकमध्ये खास करून माहिती म्हणजे शिवसेना विरुद्ध भाजप अशी लढत असताना इगतपुरीमध्ये मात्र सेनेचा नगराध्यक्ष आघाडीवर आहे।